आदिवासी विद्यार्थ्यांना दिले जाते दशक्रिया विधी व विवाहात उरलेले अन्न। मालेगावातील अजंग वडेल येथील स्वामी विवेकानंद नामांकित शाळेतील प्रकार। कळवण प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणारी मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल येथील नामांकित शाळा स्वामी विवेकानंद स्कूलमधील विद्यार्थ्यांना दशक्रिया विधी व विवाहातील उरलेले शिळे अन्न दिले जात असल्याचा प्रकार विद्यार्थ्यांनीच कळवण प्रकल्प अधिकारी अपुनुरी नरेश यांच्या कानावर घातला। याचबरोबर आश्रमशाळेतील आरोग्यविषयक विविध समस्यांचा पाडाही वाचला। मालेगाव पासून 5-6 किलोमीटर अंतरावरील अजंग वडेल येथील स्वामी विवेकानंद नामांकित शाळेत कळवण धुळे नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील विद्यार्थी शिक्षण घेतात। या शाळेच्या 4थीच्या विद्यार्थ्यांना साधे इंग्रजी सुद्धा वाचता येत नाही। अनेक विषयांना तज्ञ शिक्षक नाही। परिसरात अत्यंत गलिच्छ वातावरण आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष अजिबात दिले जात नाही। सुमारे 200 निवासी विद्यार्थ्यांना खरूज व तत्सम त्वचा आजार झालेले असूनही संस्था त्याकडे लक्ष देत नाही। याबाबत पालकांनी 31 जानेवारी 2023 व 26 मार्च 2014 ला कळवण प्रकल्प कार्यालयाकडे पत्र व्यवहार केला आहे। त्याची दखल घेतली जात नाही। त्यामुळे 14 विद्यार्थी त्यांच्या 28 पालकांनी रविवारी सायंकाळी थेट कळवण प्रकल्प कार्यालयात गाठले। सुट्टी असल्याने कोणी नव्हते। प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अपुनुरी नरेश हे नाशिक येथे मंत्र्यांच्या दौऱ्यात असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला। विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत काही पत्रकारांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन करताच सभागृह मुलांसाठी मोकळे करण्यात आले। रात्री 9:30च्या दरम्यान प्रकल्प अधिकारी अपुनुरी नरेश यांनी थेट कार्यालयात येत विद्यार्थ्यांची विचारपूस केली। त्यांना झालेले त्वचारोग बघताच त्यांनी स्वतः कळवण उपजिल्हा रुग्णालयात 14 विद्यार्थ्यांना दाखल केले। सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येऊन त्यांना औषधेही देण्यात आली। विद्यार्थी व पालकांनी एका नातेवाईकांच्या कांदा चाळीत मुक्काम केला। सोमवारी सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा कळवण प्रकल्प कार्यालयात ठिय्या मांडला। सायंकाळी 6 पर्यंत याबाबत काहीही हालचाल झाली नाही। सोमवारी सायंकाळी 6 वाजता या विद्यार्थ्यांना तुमची शाळा बदलून देण्यात येईल असे लेखी आश्वासन वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक मंगला देवरे यांनी दिल्याने विद्यार्थी व पालक आपापल्या घरी गेले। प्रकल्प कार्यालयात ठिय्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद नामांकित शाळेच्या संस्थाचालक व शिक्षकांकडून आदिवासी विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक दिली जात असल्याचे सांगितले। विद्यार्थ्यांना संस्थेकडून काही वेळेस परिसरातील विवाहात उरलेले शिळे अन्न दिले जाते। कधी कधी दशक्रिया विधीत उरलेले अन्न दिले जाते असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। 2 लिटर दुधात पुन्हा 2 लिटर पाणी टाकून विना साखरेचे दूध दिले जाते। गणेश नावाचा कर्मचारी कायम मारहाण करतो असा आरोपही विद्यार्थ्यांनी केलाय। आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या कळवण प्रकल्पातील अधिकारी योग्य प्रकारच्या जेवणासाठी व आरोग्याची भीक मागणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल काय असा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडला आहे।